सर्व गट क च्या एक्झाम जे आहेत ते एमपीएससी कडे वर्ग केल्या जाणार पुढच्या 6 महिन्यामध्ये, असं स्टेटमेंट आज आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आता पहिला मुद्दा लक्षात घ्या, 30 एप्रिल 2023 ला कंबाईनची पूर्व झाली होती, अजूनही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले नाहीत। आता आपण टीसीएस आयबीपीएस चा कार्यक्रम बघतो की महिन्यात 1.5 महिन्यात रिझल्ट लावून जिकडे तिकडे मोकळे होतात। एक प्रचंड पॉझिटिव्ह गोष्ट टीसीएस आयबीपीएस कडे आहे आणि एक प्रचंड निगेटिव्ह गोष्ट एमपीएससी कडे आहे, परंतु तरी आपण सर्वांनी मागणी केलेली होती की या एक्झाम एमपीएससी कडे जाऊ द्यात। का तर त्याचं प्रमुख कारण आपल्याकडे होतं पारदर्शकता। का तर आता काल परवा आपण बघितलं टीसीएस चे अधिकारी अटक केले, का तर परीक्षेमध्ये काय घोळ घेतला, पैसे घेतले, परंतु पारदर्शकतेसाठी आपल्याला हे एक्झाम कुणाकडे जाणं गरजेचं होतं, एमपीएससी कडे, आणि ते आता जाण्याचा बऱ्यापैकी मोठा निर्णय झालेला आहे। आणि जानेवारी 2026 पासून तर सरसकट घटक याच मार्गाने होणार आहे। आता याच्या पुढचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की आज आपल्याला काय बघायचंय की सरळ सेवेकडे म्हणजे कोणती पद एमपीएससी कडे जाणार, सरळ सेवेतली पर्सेंटाइल पद्धत नेमकी काय आहे, लागू कशी होणार आणि परीक्षेचं स्वरूप कसं असू शकतं ह्याचा आपण अंदाज लावूयात, स्वरूपाचा अंदाज लावूयात। बाकी हे दोन मुद्दे तर आपल्याला जवळजवळ कन्फर्म झालेले आहेत। आता पहिला विषय लक्षात घ्या की सरळ सेवेची कोणती पद एमपीएससी कडे जाणार। आता हे काल परवा आलेलं आपण पाहिलं की ज्या ज्या गट क ची पद भरती आहे, या गट क मध्ये राज्य संवर्गामध्ये कर निर्धारक, लेखा परीक्षक, अभियांत्रिकी, स्वच्छता निरीक्षक ही पद टाकली आणि वरिष्ठ लिपिक हे गट क चं पद आहे, हे लिपिक पण गट क चं आहे। ह्यामध्ये आपण पाहतो की पुढचं जे उद्यान सहाय्यक, वाहन चालक, शिपाई ही गट ड ची पद आहेत। ही काय गट ड ची पद आहेत। आता ही गट ड ची पद आहेत, गट क एमपीएससी कडे आहे, पण तरी ही दोन्ही पद हे 2026 ला सध्या तर एवढीच पद एमपीएससी कडे आहेत आणि अग्निशमन सेवा। आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता नगर परिषदेची जी 15 जुलैला ऍड येणार, त्या ऍड मध्ये ही पद असणार नाहीत आणि मग ही पद यांची ऍड कधी येणार, तर यांची ऍड यायला आपल्याला किमान 5-6 महिने वाट बघावं लागणार। का तर सध्या ही पद येणार, का तर ही प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत करायचे। कधी? डिसेंबर 2025। ह्यामध्ये शिक्षक भरती असेल बा, ह्यामध्ये शिक्षक भरती सुद्धा एमपीएससी कडे जाणार, तुम्हाला सांगतो। तलाठी असेल, बरोबर आहे, ग्रामसेवक असेल, अशा भरपूर जी पद आहेत ज्यामध्ये आपण गट क ची पद म्हणतो आणि ह्यामध्ये काय टेक्निकलची पद असते ना, औषध निर्माण वगैरे अशी काय टेक्निकलची पद आहेत। आता ह्यामध्ये या अशा प्रकारे हे सगळं एमपीएससी घेणार। आता हे नेमकं कसं घेऊ शकतं, तर पुढच्या एका स्टेटमेंट वरनं तुम्हाला सांगतो हे नेमकं कसं घेऊ शकतं, त्यावरनं एक आपण अंदाज लावू शकतो। एक पर्सेंटाइलचं आपल्याला आज आलं बघा, पर्सेंटाइल पद्धत जी आहे ही 13 जानेवारी 2021 रोजी सुधारणेसह स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळ सेवा भरती करता येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाइल पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता एक किमान पर्सेंटाइल पद्धत काय असते थोडक्यात समजून घेतलं तर इथं एक उदाहरण आहे की समजा एका परीक्षेत 1000 उमेदवार आहे आणि त्यातले एका पोराला 80% पडलेत, 80 मार्क पडले 100 पैकी, आणि तो 700 विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहे, तर त्याचं पर्सेंटाइल जे आहे हे आपण पाहतो की 70% त्यानं चांगली कामगिरी केली, पण यानं तुम्हाला काहीच अर्थबोध होणार नाही। 50 वेळा जर हे स्टेटमेंट वाचलं तर पर्सेंटाइल पद्धत तुमच्या लक्षात येणार नाही। पर्सेंटाइल पद्धत काय असते तुमच्या माहितीसाठी सांगतो। समजा एखादी एक्झाम झाली, आपण अशी एखादी एक्झाम मानू की इथं कंबाईन मेन्सची एक्झाम झाली। कोणती? कंबाईन मेन्सची एक्झाम झालेली आहे। त्यामध्ये पेपर 1 आहे आणि यामध्ये पेपर 2 आहे। पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर कंबाईन मुख्यला आहेत। आता पहिला पेपर मराठी इंग्रजी, दुसरा पेपर जीकेचा, आणि ही एक्झाम असं मानू आपण की 3000 पोरांनी दिलेली आहे। किती? 3000 पोरांनी। त्यात काय कॅटेगरीचे आहेत, काय ओपनची पोरं आहेत। आता यामध्ये असं झालं की आपला एक विद्यार्थी आहे यामध्ये ब्रह्मा। आता ब्रह्माचा मॅटर काय झाला की याला मराठीमध्ये 80 मार्क पडले, पेपर 2 मध्ये काय 60 मार्क पडले। आता या 3000 मध्ये ओपन कॅटेगरीमध्ये ब्रह्मा येतो, तर असं निदर्शनास आलं की सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोर एका विषयाचा पर्टिक्युलर ब्रह्माचा आहे
80 मार्काचा. किती? 80 मार्काचा. आता इथं काय बघा, ओपन कॅटेगरीसाठी आपण असं पकडू की ह्यामध्ये 100 जागा आहेत, 100 पोस्टसाठी ही परीक्षा आहे. आता 80 मार्कामुळं ब्रह्मा या पेपरला टॉपर आहे. आता इथं 80 मार्काच्या ओपनसाठी नियम आहे की 35% मार्क असणारा विद्यार्थी त्या 100 मध्ये जाईल. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल असं मानूयात आपण की ब्रह्माला 80 मार्क आहेत, बरोबर आहे ना, किती पैकी? 100 पैकी, आणि पर्सेंटाईल काय 35% आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे बघा, ते हे गेलं आता 4 न 2 न गुणाकार, 2 चोक 8, 2 पंचे 10, 5 7 35, 7 चोक 28. म्हणजे जर आता असं झालं की यातल्या 90 पोस्ट भरलेत आणि 90व्या पोराला 28 मार्क आहेत आणि 91 पोस्ट भरायची 100 पैकी आणि त्याला 27च मार्क आहेत, तर पर्सेंटाईल पद्धतीनुसार तो इथं ओपन कॅटेगरीत पास होत नाही. का तर पर्सेंटाईलचा अर्थ काय आहे की ओपन असेल तर टॉपरच्या किमान तुला 35% पाहिजे, आणि अदर कॅटेगरीच असेल, मागासवर्ग, कोणताही मागासवर्ग असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, त्यांना 30%ची अट आहे. म्हणजे ब्रह्मा जर एससी एसटी असेल आणि त्याला 80 मार्क असतील तर 30%, म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की इथं 24, म्हणजे 24 मार्क शेवटच्या विद्यार्थ्याला पाहिजे. 23 वाला घेतला जाणार नाही. एक वेळेस ती पोस्ट रिक्त राहील पण त्याला तिथं घ्यायचा नाही. हा एक सिस्टम असतो, आणि या सिस्टम मुळे काय होतं की ज्या शिफ्ट मध्ये एक्झाम होतात वगैरे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी भेदभावापासून वाचलं जातं आणि क्वालिटी परीक्षेची मेंटेन राहते. आता हे असे, यामध्ये जर माजी सैनिक असेल, अपंग असेल, स्पोर्टमॅन असेल तर 20%चं पर्सेंटाईल असतं. किती टक्क्याचं? 20%चं. तसं कंबाईनला त्याची गरज लागत नाही, का तर मार्कच इतके घेटून असतात की तिथं पर्सेंटाईलचा विषय येत नाही. पण सरळ सेवेत त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो का? तर इथंही पडत नाही इम्पॅक्ट. पर्सेंटाईलचा काय इम्पॅक्ट पडतो मला सांगा? आज 180च्या वर तलाठी झाले पास, तिथे काय पडू शकतो का? नाही पडत. तर आता लक्षात घ्या की ह्या स्टेटमेंटमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रेस नोट आहे, आणि ह्या एक्झाम मध्ये शक्यतो पर्सेंटाईल पद्धतीचा वापर मुख्य परीक्षेला केला जातो. मग आता इथे सिंगल चाळणीला जर हे लावत असतील तर यामध्ये 2 गट हे पडतील. जसं 2016 पर्यंत होतं बघा, एमपीएससी डायरेक्ट रिक्रुटमेंट, बरोबर आहे ना, असा एक वर्ग होता. हळूहळू तो परत IBPS TCS अशा महापोर्टल वगैरे यांच्याकडे देऊन हे वर्ग संपवला होता. नाहीतर आधी CDPO वगैरे हे सरळ सेवेतूनच व्हायचं ना, सगळे पद हे सरळ सेवेतून असायची. आता त्याचे 2016 नंतर हळूहळू बंद झालं. आता यामध्ये कसं व्हायचं बघा, 25 25 25 असे गट पाडायचे. 25 मार्काचा मराठीचा पेपर, 25 मार्काचा इंग्लिश, 25 मार्काचा GK, 25 मार्काचं गणित बुद्धिमत्ता, असं नॉन टेकची जी पद होती सगळी नॉन टेक. म्हणजे आता औषध निर्माण आहे, त्याला टेक्निकल आहे, फार्मास्युटिकलचं नॉलेज पाहिजे, पण त्याला काय टेक्निक आहे का? लिपिकला काय टेक्निकल आहे का? वरिष्ठ लिपिकला काय आहे का? कर निर्धारकला काय आहे का? नाही. मग असे एक डायरेक्ट रिक्रुटमेंट हे करू शकतील, परंतु आता त्याचा अंदाज आपण लावण्यात आता पॉईंट नाही. आता फक्त लक्षात घ्या की सगळ्यात सरळ सेवा जर MPSC कडे जातायत तर तुम्ही MPSCचा अभ्यास चांगला ठेवा, जेणेकरून काय होतं की MPSCचा अभ्यास जितका व्यवस्थित ना, तसं सरळ सेवेत सुद्धा तेच विद्यार्थी पास झालेले आहेत. आताही IBPS असो नाही तर TCS असो, हे बा मराठी कुणी विचारून प्रश्न, विषय स्ट्रॉंग असल्यावर अडचण काय, इंग्रजी आहे, प्रश्न कुणी विचारू, GK करताना मदर एक्झाम तुम्ही MPSCच मानायची असते आणि त्यानुसारच स्टडी करायचा असतो. एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पारदर्शकता आहे, आणि 2026 ला ह्या नियमानं चांगल्या 30-35 हजार जागा, तर हळूहळू इतक्या जागा आलेल्या आपल्याला कळत नाही त्या, पण अचानक अशा नॉनटेकची तेवढी मोठी ऍड येणार, त्याच्यात संधी तुम्हाला मोठी राहणार. अभ्यास आतापासून चालू ठेवा, क्राऊड काय कमी नाही. 22 लाख क्राऊड आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा एक्झाम करणारा. किती? 22 लाखाचा क्राऊड आहे. पोलीस भरती पकडली तर 32 लाखापर्यंत क्राऊड जातो सरळ सेवेचा एक्झाम करणारे. आता गट ड मध्ये पोलीस भरती वगैरे येतं, म्हणून तिथं ते असेल असं वाटत नाही. असो काय हरकत नाही. तर या ठिकाणी आपण थांबूयात.
जय हिंद, जय महाराष्ट्र.